शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा 2026 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे? सर्व कला शिक्षकांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण चित्रकला ग्रेड परीक्षा 2026 साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपल्या संगणकावरील क्रोम ब्राउझर उघडा. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये https://dge2026.msbae.in टाकून एंटर करावे. एंटर केल्यानंतर आपल्याला एक न्यू पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी लॉग इन या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला केंद्राने दिलेल्या युजर आयडी व पासवर्ड टाकून साइन इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचे होम पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये वर तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक व तुमच्या शाळेचे नाव दिसेल. त्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन यामध्ये व्ह्यू कॅन्डिडेट लिस्ट, ॲड न्यू एलिमेंट, ॲड न्यू इंटरमिजिएट एक्झाम असे काही टॅब दिसतील. यापैकी व्ह्यू कॅन्डिडेट लिस्टमध्ये आपण कुठल्याही विद्यार्थ्याची आतापर्यंत माहिती न भरल्यामुळे ते ब्लँक दिसेल. त्याखाली असणारा ॲड न्यू एलिमेंटरी एक्झाम कॅन्डिडेट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा फॉर्म ओपन झालेला दिसेल. यामध्ये त्यांनी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सूचना वाचून त्या सूचनेनुसार तुम्हाला या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट स्कूल नेम म्हणजेच तुमच्या शाळेचे नाव दिसेल. याखाली कॅन्डिडेट नेम ॲज पर इन्स्टिट्यूट जनरल रजिस्टर म्हणजेच तुमच्या जनरल रजिस्टर नुसार त्या विद्यार्थ्याचं इंग्रजीमध्ये कॅपिटल अक्षरात पूर्ण नाव टाकायचं आहे. जसे की या कॉलममध्ये विद्यार्थ्याचं नाव, या कॉलममध्ये विद्यार्थ्याचे वडिलांचे नाव, सरनेम या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे आडनाव, जेंडर, ज्यावेळेस जेंडरला क्लिक करताल त्यावेळेस इथे एक ड्रॉप डाऊन लिस्ट ओपन होईल. त्यामध्ये तो विद्यार्थी मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर या प्रकारापैकी कोणत्याही प्रकारात असेल त्याला सिलेक्ट करायचे. आईचे नाव टाकत असताना तिचे फक्त स्वतःचे नाव टाकायचे आहे. खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा जन्मतारीख टाकायची आहे. इथे मोबाईल नंबर, मेल आयडी, मोबाईल नंबर हा मॅन्डेटरी आहे परंतु ईमेल आयडी हा नसला तरीही चालतो. त्यापुढे आहे स्टँडर्ड. स्टँडर्ड टाकत असताना त्या विद्यार्थ्याची इयत्ता किंवा जर तो बहिस्थ विद्यार्थी असेल, प्रायव्हेट विद्यार्थी असेल तर त्याचं ATD फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचंय किंवा फाउंडेशनला घ्यायचंय का अजून काही कारणासाठी आहे ते विचारून त्याच्याकडनं ते लिहून घ्यायचं आणि स्टँडर्डमध्ये ते कारण सिलेक्ट करायचे. बोर्ड याचा अर्थ तो विद्यार्थी CBSE बोर्डाचा आहे, ICSE बोर्डाचा आहे, नॉट ॲप्लिकेबल आहे, अदर देन महाराष्ट्र स्टेट SSC बोर्ड आहे
यासारखे अनेक ऑप्शन इथे दिलेले आहेत. त्यापैकी योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तो ठेवायचा आहे. यापुढे सीट नंबर, विद्यार्थ्याचा सीट नंबर किंवा क्लास रोल नंबर याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक. कारण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड सीट क्रमांक देत असतं, परंतु ते लगेच जनरेट होत नाही. हे विद्यार्थी 7वी, 8वी आणि त्या पुढचे असतात, म्हणून तात्पुरत्या स्वरूपात त्या विद्यार्थ्यांचा हजेरी क्रमांक या ठिकाणी मेन्शन करावा लागेल. एक्झाम टाईप तुम्ही फॉर्म भरत असताना ऑलरेडी सिलेक्ट केलेला असतो, त्यामुळे इथे त्यात चेंज होण्याची काही शक्यता नसते. जी परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरताय त्याच परीक्षेचं नाव इथे तुम्हाला दिसणार आहे. त्याच्या पुढे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. जे विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मराठी, जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांनी इंग्लिश, आणि तुम्हाला ज्या मीडियम मध्ये पेपर हवा आहे प्रश्नपत्रिका त्या मीडियमला इथे सिलेक्ट करायचं. आणि पुढचा जो कॉलम आहे त्यामध्ये आहे कॅन्डिडेट टाईप, म्हणजे तो विद्यार्थी रेग्युलर शाळेचा विद्यार्थी आहे का तो प्रायव्हेट म्हणून बसलेला आहे. त्यानुसार या दोनपैकी एकावरती टिकमार्क करायची आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. तर या फोटोसाठी त्या विद्यार्थ्याच्या फोटोची मिनिमम साईज ही 20 KB आत असावी. ज्यावेळेस तुम्ही या फोटोला अपलोड करणार असताल त्यावेळेस तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एक त्या विद्यार्थ्यांचा फोटोचा फोल्डर बनवणं आवश्यक आहे. त्या फोल्डरमध्ये ते सर्व विद्यार्थ्यांचे फोटो असणं आवश्यक आहे, जेणेकरून फोटो अपलोड करताना तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये त्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फोटो उपलब्ध होतील. यामध्ये चूज फाईल करून ज्या ठिकाणी तुम्ही हे फोटो ठेवलेले आहेत त्या ठिकाणावरून ते इन्सर्ट करायचे आहेत. आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह डाटा यावर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सेव्ह डाटा करताल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला आपण फॉर्म भरलेला बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे व्ह्यू कॅन्डिडेट लिस्ट या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ओपन होणारं जे पेज आहे त्या पेजमध्ये परीक्षेचा प्रकार निवडून या ठिकाणी त्याची भरलेल्या सर्व फॉर्मची लिस्ट तुम्हाला दिसेल. धन्यवाद.